कृष्ण हरी नर्मदे हर। तर आज आहे 24 नोव्हेंबर 2025। आज आमच्या पायी नर्मदा परिक्रमेचा 22वा दिवस आहे आणि आम्ही आहोत कांद्रोज मधील कार्तिकेश्वर महादेव मंदिरात। तर आता सकाळचे वाजलेले आहेत 5 आणि सगळ्या पाठीमागच्या परिक्रमावासींची बघू शकता आरती चाललेली आहे आणि आता 5 वाजले तरी या ठिकाणी या आश्रमामध्ये परिक्रमावासींसाठी बालभोगची आणि चाय प्रसादीची सेवा केलेली आहे। म्हणजे तुम्ही कधीही निघा आणि कधी उठा त्यावेळेला तुम्हाला बालभोग तयार आहे। इकडे परिक्रमावासींची तयारी चालू आहे, एकीकडे आरती चालू आहे, कोण झोपलेला आहे कोणी उठलेला आहे, इकडे चाय प्रसादी चालू आहे। हे बघा चाय प्रसादीसाठी गर्दी आणि बालभोग। हे बघा गरमागरम पोहे पण बनवून दिलेत परिक्रमावासियांना। एवढं आपल्या घरी पण काळजी घेत नाही आपली कोणी। हे बघा इथे पोहे प्रसादाची वाटप सुरू आहे। प्रसादी झाली आणि आम्ही पुढे निघालेलो आहोत, रस्त्याला लागलेलो आहोत आणि इकडे आहे ऊसाची शेती, कापसाची शेती, केळीची शेती। तर आता वाजलेले आहेत 6:30 पावणे 7। सकाळी सकाळी पुढे निघालोय, समोर एक गाव आलेलं आहे आता आणि धुकं पडलेले आहेत पण थंडी वाजत नाही आम्हाला। स्वेटर अंगात आहे, कानाला बांधले आणि चालतंय त्याच्यामुळे हीट तयार झाली, त्याच्यामुळे थंडी लागत नाहीये। उभं राहिलं की थंडी लागते। डांबरे रोडचा मार्ग सोडून आम्ही आता या कच्च्या वाटेने निघालेलो आहोत आणि इकडे केळीची शेती आहे। कदाचित हा रस्ता जवळून असावा। नर्मदे हर। परिक्रमावासियांसाठी या ठिकाणी रोडचं जे काम आहे ते आता सुरू करण्यात आलेलं आहे। नर्मदे हर। नर्मदे हर। जो रस्ता आहे पगदंडी मार्गाचा तो सोडून आम्ही आलेलो आहोत आता डांबरे रस्त्यावर आणि पुढे खूप धुकं आहेत बघा दाखव। इकडे शेती असल्यामुळे अशी धुकं पडलेली आहेत दाट, पण अजिबात आम्हाला थंडी लागत नाहीये। आम्ही आता नावरा या गावामध्ये प्रवेश केलेला आहे। बघा धुकं, काय धुकं आहे ती, पण थंडी काय लागत नाही, दिसायला फक्त पांढरं दिसतंय समोर। वरती बघा सकाळ सकाळी हनुमंतरायांचं दर्शन झाले। चिखले बाबा बघा। नर्मदे हर। सगळे परिक्रमावासी जे आहेत ते विश्रांतीसाठी या ठिकाणी बसलेले आहेत। राजपिपला या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत आणि इथे आहे अन्नक्षेत्र आश्रम, त्या आश्रमात आम्ही आलेलो आहोत। नर्मदे हर। आणि इथे आहे परिक्रमावासियांसाठी बालभोग, बालभोग मध्ये आहे बुंदीचा लाडू, शेव आणि चाय प्रसादी। नर्मदे हर। परिक्रमावासी बसलेले आहेत बालभोग घेण्यासाठी। तर बालभोग मध्ये आहे घाटी शेव आणि लाडू। आज सकाळी निघल्यापासून नुसतं तोंड सुरू आहे सगळ्या परिक्रमावासियांचं। सगळे परिक्रमावासी जे आहेत ते बालभोग करण्यासाठी बसलेले आहेत आणि ज्यांना उपवास आहे त्यांच्यासाठी उपवासाचा चिवडा पण आहे। आज सोमवार आहे म्हणजे प्रत्येकांना
सेवा म्हणजे जे काय लागत असेल ते या ठिकाणी उपलब्ध केलेलं आहे त्यांनी. उपवासवाल्यांना उपवासाचं, खाणाऱ्यांना खाणाऱ्याचं. भोग घेतला आणि निघालेला आहोत पुढे. आणि पाठीमागे बघा लाईटली सूर्योदय झालेला आहे. हे बघा गवळण मावशी खाल्ले का लाडू? हा खाल्ले. कसे होते? छान होते. परिक्रमावासी निघले सगळे. नर्मदे. आता वराच्या गावामध्ये आलेलो आहोत. गावातली जी लोक आहे सकाळ सकाळी उठून दारामध्ये बसलेली आहे, कोणी मंदिराभोवती आहे. तर इकडे परत पुन्हा पाटी लावलेली आहे. म्हणजे तुम्ही एकट्याने जरी नर्मदा परिक्रमा केली तरी कुठल्याही प्रकारची तुम्हाला अडचण येणार नाही. प्रत्येक ठिकाणी असे बोर्ड लावलेले आहेत. वराच्या गावामध्ये आहोत आता. मैयाजी सकाळ सकाळी भांडी घासतायत. नर्मदे हर. समोरचं गाव आहे आसा. आई रे मोरी मैया, ओ मोरी मैया, तुरु नाके धुनाके, आई मोरी मैया, बोलो नर्मदे मैया की जय. अशापैकी नर्मदा मैयाच्या नामाचा जप करत, भजन करत सगळे परिक्रमावासी जे आहे ते दिवसभर चालत असतात. पुढे पण बघा त्या बाबळीच्या झाडाला पांढरं कापड लावलेलं आहे. तर आपण एकदा का परिक्रमेला सुरुवात केली ना, आपल्या अशा निशाणी ज्या आहेत खाना खुना सगळ्या समजायला लागतात. हा एक रस्ता दाखवलेला आहे आणि दुसरा आहे हा एक रस्ता. आता परिक्रमावासियांना व्यवस्थित समजावं म्हणून इथे हे बावळीच्या झाडाला पांढरं कापड बांधलेलं आहे, जेणेकरून परिक्रमावासियांना कोणाला विचारायची गरज लागणार नाही आणि कुठे परिक्रमावासी भटकणारही नाही. तर आम्ही हा ब्रिज जो आहे तो क्रॉस केलेला आहे आणि इथे लावलेला आहे बोर्ड. तर हा शॉर्टकटचा मार्ग आहे, आसा गावाला जातो. तर झाडाझुडपातून हा मार्ग आहे. बघा झेंडे लावलेत प्रत्येक ठिकाणी, अशी चिंध्या लावलेल्या आहेत जेणेकरून परिक्रमावासियांना रस्ता समजेल. आल्यानंतर ही अशी खोल खाई लागलेली आहे बघा. नर्मदे हर. नर्मदे हर. ही आता आलेला आहोत आसा गावामध्ये आणि इकडे आहे हे मंदिर. त्या ठिकाणी परिक्रमावासियांची सेवा चालू आहे. कदाचित या ठिकाणी बालभोग असावा, पण सकाळपासून खूप खाल्ले, पोहे खाल्ले, घाटी शेव खाल्ली, लाडू खाल्ले, त्याच्यामुळे आता पोटात जागा नाहीये. नर्मदे हर. आसा गावापासून आम्ही पुढे निघालेलो आहोत. पुढे आहे डांबरीचा रस्ता, डांबरी रोड आहे. कच्चा मार्ग जो सोडून आम्ही हायवेने लागलेलो आहोत. तर आम्ही रस्त्याने जात होतो. तर इथे आहे लुकेलेश्वर तीर्थ आणि परिक्रमावासियांना बघा इकडे पपई देण्याचं काम चालू आहे. हे बघा परिक्रमावासी पपई खात आहेत. परिक्रमावासी हे बघा कापून ठेवले. इकडे केळीचं शेत आहे. परिक्रमावासियांना पपई दिलेली आहे खायला. परिक्रमावासी निवांत बसून मस्तपैकी पपईचा आनंद घेत आहेत. आज सोमवार आहे. सगळ्यांनी 5-5, 4-4 फोडी खाल्ल्यात. गवळण मावशी किती खाल्ल्या? 6 फोडी. कच्ची पण गोड पपई. असं काय म्हणतात, डायरेक्ट झाडाची तोडून आणलेली. ज्यांनी सेवा दिली ते पण खात आहेत. त्यांचीच बाग आहे सगळी.
तर हे बाबा जी आहेत या ठिकाणी सेवा दिलेली नर्मदे हर। नर्मदे हर। आपका नाम? नर्मदे हर भरत भाई। आप यहाँ सेवा देते हो? हाँ। क्या देते हो सेवा में? ये सब ये अपना आश्रम है ना यहाँ बड़ा, हाँ। तो हम लोगों ने ये अन्न क्षेत्र खोला है, तो यहाँ पर कम्मावासी के लिए सुबह चाय, सुबह में चाय, बटा का पोहा और ये पपई। पपई डेली पपई देते हो? हाँ डेली, खेत है अपना। अच्छा, पपई का ही खेत है? हाँ। बघा त्यांचं। और ये खेत? ये तो दूसरे का है। अच्छा, केले का, अच्छा। केले वाले का। ये हमारा गांव का है। आपका पपई का खेती है? हाँ। डेली में कितने जाते हैं पपई? डेयरी में नहीं, ये जब पक जाता है ना, हाँ तो पिकअप वान आता है ना, हाँ वो भर के जाता है पक्का लेके। हाँ। हाँ। अच्छा, कब से दे रहे हो आप सेवा? ये अभी दिवाली के बाद चालू कर देते हैं। हाँ, तो 2-3 महीना चालू करते हैं। फिर बंद हो जाता है ये लोग। चलेगा। नर्मदे है। ऐसे 4-5 साल हो गए। अच्छा, सर्वांनी पपई खाल्ली आणि निघालेले आहेत पुढे जाण्यासाठी। तर पुढे 4 किलोमीटर वरती आता पानेथा या गावामध्ये प्रवेश केलेला आहे। आई पुढे जाऊन रस्ता चुकली वाटतं। वर्ड बघते जाऊन पुढं। रस्ता हे जे बाबा आहेत या बाबांनी आम्हाला अर्धा किलोमीटर आले थे रस्ता दाखवण्यासाठी हवाला। उसके बाद वहाँ आश्रम है। ठीक आहे। आल्यानंतर आम्ही इथे चिक्कूच्या झाडाखाली सगळे परिक्रमावासी जे आहेत तिथे बसलेले आहेत। पाठीमागे आम्ही थोडीशी विश्रांती केली चिक्कूच्या झाडाखाली आणि आता पुढे निघालेलो आहोत। तर इथे आहे केळीची बाग आणि समोर परिक्रमावासी बसलेले आहे केळी खाण्यासाठी। ज्यांची बाग आहे त्यांनी या ठिकाणी परिक्रमावासियांना सेवा दिलेली आहे केळी प्रसादाची। परिक्रमावासियांना मार्ग समजावा याच्यासाठी प्रत्येकांना हे पॉम्पलेट दिलेलं आहे। कट हो गया, कसोटा गया, 7 किलोमीटर। आम्ही केलेला आहे आता वेलूग्राम मध्ये प्रवेश। पुढे आहे त्याची कमान आणि सकाळी आम्ही 6ला निघलो होतो, आता 12-12:30 झाले। तब्बल 19-20 किलोमीटर आज अंतर झाले दुपारच्या जेवणाचं। तर हे आहे वेलूगाम आणि गावाची ही आहे कमान। तर वेलू गावामध्ये आम्ही प्रवेश केलेला आहे। इथून पुढे 1.5 ते 2 किलोमीटर अंतर आहे। तर वेलूगाम मध्ये हे परमसेवा अन्न क्षेत्र आहे, तिथे आम्ही आता भोजन प्रसादीसाठी चाललेलो आहोत। आणि समोर लिहिलेलं पण आहे महानर्मदा परिक्रमा मार्ग। वेलू गावाच्या आतमधून आम्ही एंट्री केली कमानीपासून। तर आम्हाला सांगितलं आश्रम 1 किलोमीटर अंतरावरती आहे। जवळजवळ 1.5 तास झालं चालतंय, अजून आश्रम येत नाही। प्रत्येक ठिकाणी बघा अशा पाट्या लावलेत। आम्हाला जाऊन काय भोजन प्रसादी करायची नाही लगेच। कसं असतं दिवसभर चालतोय, कुठेतरी शरीराला अर्धा तास 1 तास कुठेतरी विश्रांती भेटायला पाहिजे। या हेतूने आमच्या आश्रमाकडे ओढ असते। कपडे धुवायला लागतात, कारण सकाळी स्नान करतो। स्नान केल्याच्या नंतर काय होतं, आपण लगेच कपडे धुवू शकत नाही, कारण सकाळ सकाळचं थंड वातावरण असतं। कपडे धुतले की काय होतं, मग दिवसभर जे वजन आहे आपलं ओल्या कपड्यात ते घेऊन चालायला लागतं। दुपारी तरी आपण कपडे धुतली जेवण होईपर्यंत आपण ते वाळू शकतात, किंवा संध्याकाळी जर धुतली ना कपडे तर म्हणजे दव
असतं ते पाण्यावरती पडतं, ओस म्हणतात, सुकत नाही. त्याच्यासाठी लवकर जायला लागतं. थोडी विश्रांती होती, पण आता 12:30 पावणे 1 वाजले. जवळजवळ आज थोडं थांबत आलं तरी एवढा वेळ झाला. आश्रमच कधी येते काय माहिती. आश्रम आलेला आहे, परमसेवा पथिक आश्रम असं नाव आहे. समोर आहे आश्रम आणि आश्रमात शेजारीच मंडप ठोकलेला आहे परिक्रमावासींना राहण्यासाठी. रांजण पण ठेवलेलं आहे पाणी पिण्यासाठी. इकडे आहे मोगऱ्याची शेती, पलीकडे आहे गुलाबाची शेती. पंगत बसली वाटतं जेवणासाठी. मी आताच आश्रमात आलो. आश्रमात आल्यानंतर तुम्ही बघितलंच असेल, थोडा वेळ बसलो. मी मोबाईल चार्जिंग लावला, त्यानंतर भोजन प्रसादी केली. चार्जिंगला लावलेला मोबाईल घेऊन आले. सगळे परिक्रमावासी बघा बसलेले आहेत, आराम करतायत आणि पुढे निघायचं आहे आता थोड्याच वेळात. भोजन प्रसादी केली आणि निघालो. सकाळी एक असा प्रसंग झाला. गुजरातमध्येच निसरपूर आहे, निसरपूरमध्ये सेवा देण्यासाठी एक बाबाजी होते. तर त्यांचं गाव इथे आसाममध्ये होतं. तर त्यांनी काल रात्रीपासून आम्हाला खूप विनवणी केली की तुम्ही या ठिकाणी थांबून जा, आसाममध्ये तुमची व्यवस्था करतो. पण म्हटलं एवढे सगळेजण थांबणं आणि उगाचच एखाद्याला त्रास देणं चुकीचं आहे. त्याच्यामुळं ते आम्हाला रात्रीच बोलले की तुम्हाला बाजरीची भाकर आम्ही बनवू तुमच्यासाठी. आणि बाजरीची भाकर काही आम्ही त्या ठिकाणी खाल्ली नाही, बालभोग केला आणि पुढे निघालो. पण असं झालं, गवळण मावशीला वाटलं होतं की तिथं थांबू, बाजरीची भाकर खाऊ. जवळजवळ सकाळपासून ते 11-12 पर्यंत म्हणत होत्या बाजरीची भाकर भेटेल. पण असं झालं, मैयाने त्यांच्या नशिबात लिहिलेलंच होतं की पुढे बाजरीची भाकर आणि मुगाची भाजी खाल्ली. 2 वाजलेले आहेत. निघतोय पुढे 13 किलोमीटर अंतरावरती मनी नागेश्वर आहे, त्या ठिकाणी जायचं आहे. नर्मदे हर. ऊन खूप जास्त प्रमाणात झालेलं आहे आणि खालून डांबरी रस्ता आहे, तापलेला आहे आणि त्याच्यात परिक्रमावासी तडा 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 सगळे निघालेले आहेत. ऊन तापले, घामाघूम झाले सगळे. उन्हातून चालून आल्यानंतर एक झाड आहे, त्या झाडाच्या सावलीला आम्ही सगळेजण बसलेलो आहोत. आणि 2 दिवसापूर्वी दाजीची आमची ताटातूट झाली होती. पुन्हा आम्हाला दाजी भेटलेले आहेत. नर्मदे हर दाजी. कुठं गायब होते? नर्मदे हर दाजी कुठं गायब होते? अहो दोन काय चुकामुक झाल्यावर काय करणार आहे आता. ते तिकडे गेले, तुम्ही इकडे गेले, आम्ही गेलो एक दुसरीकडे. ते आश्रम वेगळ्या, मी दुसऱ्या आश्रम वेगळ्या. तो पाटणाच्या आश्रमावर, ते वेगळ्या मुंबईवाले पाटणाच्या आश्रमावर तिकडे गेले. ती नर्मदे हर. नर्मदे हर. थोडा वेळ विश्रांती केली आणि पुन्हा निघालेला आहोत पुढे. थोडा उन्हाचा त्रास होतोय, बाकी चालायला काय अडचण नाही. ऊन थोडं जास्ती आणि मग जशी म्हटल्याप्रमाणे समुद्र जवळ असल्या कारणाने ऊन लागते जास्त, दमट हवामान आहे. थोडंसं पुढे आलो, त्यानंतर अजून विश्रांती केली आणि समोर आल्यानंतर या नगरच्या मावशी भेटलेल्या आहेत. मोठे मावशी भेटल्या, आडमोठे मावशी आहेत. कवळे काका. कधी निघाले मावशी तुम्ही? आम्ही मंगळवारी निघलो, तुम्ही 2-3 तारखेला निघले, आम्ही 4 तारखेला निघलो. ओंकारेश्वरून. कसं झाला शिल्पानीचा प्रवास? छान झाला, बाहेर निघलो त्याच्यातून. चालेल, चला. नर्मदे हर. नर्मदे हर. मी परत पुढे येऊन लिंबाच्या झाडाखाली बसलेला आहोत सावलीला. आणि इकडे बघा बकऱ्या. समोर आहे गुप्त गोदावरी धाम आणि त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर पण आहे त्या ठिकाणी. सिद्धेश्वर महादेव मंदिर पण आहे. तर चाललेलो आहोत आम्ही. समोर वानरसेना पण बसलेली आहे. इकडे आहे गुप्त गोदावरी उगमस्थान, पण आता चारही बाजूने त्याला
विटांचं बांधकाम केलेलं आहे. इकडे आहे त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर. गोदावरी हो गोदावरी जय गोदावरी गुप्त गोदावरी आली. हा माहिती ना, आलेलं इथं. आली. हो मुलाखत द्यायची. ते आहे गुप्त गोदावरी यांचा उगमस्थान. परिक्रमावासी आता इथे स्नान करतायत. आणि इकडे आहे त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर. नर्मदे हर. झाले का दर्शन? दर्शन झाले. त्र्यंबकेश्वर महादेव. तो गोदावरीचं स्नान करून दर्शन करून परिक्रमावासी आता आलेले आहेत. नर्मदे हर. केडगावचे आम्ही, अहमदनगर, केडगाव, अहिल्यानगर. गुप्त गोदावरीमध्ये स्नान दर्शन, त्यानंतर तिथून पुढे आम्ही निघलो तर डांबरीचा रस्ता सोडून आम्ही या कच्च्या रस्त्याने निघालेलो आहोत. कडेने अशी झाडे आहे ना, आता 4:15 वाजलेले आहेत. अजून 3 किलोमीटर जायचं आहे. काय काय ठिकाणी अशी झेंडी पण लावलेली आहे. मार्ग सोडून पुन्हा आम्ही निघालेलो आहोत या शेतीच्या बांधाने. शॉर्टकट मार्ग दाखवलेला आहे. रस्त्याकडून जरा फिरून दाखवतो. इथून जवळ आहे, 1-1.5 किलोमीटर वरतीच आहे. आणि शेताच्या बांधाने किंवा शेताने योग्य मार्ग समजावा याच्यासाठी असे या ठिकाणी फडके बांधलेले आहेत, म्हणजे परिक्रमावासी भटकणार नाही. आणि वाटही अशा प्रकारे चालून रुळलेली आहे. बघा परिक्रमावासी येत सगळे. नर्मदे हर. नर्मदे हर. अशा पद्धतीचा हा रस्ता आहे. खरंच या रस्त्याने चालताना मला तर भीतीच वाटते. तुम्हाला माहित असेल कशाची भीती वाटत असेल ते. परिक्रमावासी बघा. नर्मदे हर. चला आलेले आहेत परिक्रमावासी वरती. नर्मदे हर. पुढे इकडे मार्ग दाखवलेला आहे. इकडनं वळायचे. आता दम लागले चालून. थोडस पुढे आलेलो आहोत. पुढे आल्यानंतर इथे आश्रम आहे. समोर आहे बोरीचं झाड आणि इथे थांबलेलो आहोत. थोडा वेळ बसतो आणि परत पुढे निघतो. सगळे दमलेत. एवढं सप चलून आलो का. सकाळचे आता 5:15 झालेले आहेत आणि सूर्यास्त पण व्हायची वेळ आलेली आहे. आम्ही चाललेलो आहोत या केळीच्या बागेच्या कडेने. आणि मग मनी नागेश्वर थोड्याच अंतरावरती आहे. इथे आज खूप जास्त अंतर झाले. जवळजवळ 30 ते 32 किलोमीटरचं आमचं आज अंतर झालेलं आहे चालून. आणि अशा पद्धतीचा रस्ता आहे. हे कोणतं पीक आहे माहित नाही. बघा मला ना अशा झाडाझुडपातून गवतातून जायला खूप भीती वाटते. का भीती वाटत असेल ते कारण तुम्ही ओळखून घ्या. जर आता नाव काढलं तर असं जे ठिकाण आहे की ते मनी नागेश्वर तीर्थ आहे, तिथे कधी त्यांचं आगमन होऊ शकतं. मोर पण खूप आहे तिकडे. मोर, वानर. इकडे आहे कापसाची शेती. इकडे आहे पायवाट. आणि प्रचंड प्रमाणात गरम होते समुद्राजवळ असल्यामुळे. पाटील बाबा नर्मदे हर. आम्ही मनी नागेश्वरच्या जवळ आलेलो आहोत आणि आल्या इकडे मोराचं आम्हाला दर्शन झालेलं आहे. खाली आहे मैया. नर्मदे हर. मोरा. सुंदर दृश्य. नर्मदे हर मैया. रस्ते दाखवलेत
पण हा रस्ता जातो मनी नागेश्वराकडे. पाठीमागे वानरही दिसली होती. खूप लांबून रस्ता आहे. आज दिवसभर जास्त झालं, 30ही झालं नसेल, चांगलं 35 किलोमीटर झाले. हे बघा असा रस्ता आहे अडचणीतला. नर्मदे हर, नर्मदे हर. कोणी युट्यूबला व्हिडिओ बघतात नर्मदा परिक्रमेचे, त्याच्यामध्ये काही जण असे असतात बघा की ताई तुम्ही नुसतं दिवसभर व्हिडिओ काढता काय, नामस्मरण करता का नाही, नामचिंतन करत जा, व्हिडिओ नका काढत जाऊ. तर तुम्ही जे कमेंट करणार आहेत किंवा ज्यांचं असं म्हणणं असेल की तुम्ही फक्त व्हिडिओ काढत चालता, व्हिडिओ फक्त ही 10 ते 12 सेकंदाची असते प्रत्येक पॉईंटची. पण दिवसभर जे नामस्मरण करतो ते नामस्मरण आम्ही तुम्हाला दाखवू नाही शकत. कारण नामस्मरण अशी गोष्ट आहे की दाखवण्यासाठी नाही केली जात, ती आपल्यासाठी स्वतःसाठी केली जाते. त्याच्यामुळे जे कमेंट करून म्हणतात की तुम्ही नामस्मरण करत चला, तर करतो आम्ही, दिवसभर चालू असतं. ज्यांचे कोणाचे रिलेटिव्ह असतील, आता ते नामस्मरण तुम्हाला नाही ना दाखवू शकत. जरी हे 15-20 सेकंदाची जरी आम्ही पॉईंट घेत असेल व्हिडिओमध्ये, तेवढेच असतात ते दिवसभरामध्ये. जवळजवळ 30 ते 40 पॉईंट असतात. तर त्याला आश्रम आलेला आहे जवळ. माझा पूर्ण घाम झालाय. आज सगळ्यांनाच खूप त्रास झालेला आहे, कारण की इतकं दमट वातावरण आहे इथे. हे बघा असे सगळं शेत. इकडे आहे मैया आणि असा रस्ता आहे बघा. आले आश्रम जवळ. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. मोर 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 बघा. नर्मदे हर. समोर आहे मणी नागेश्वर. फायनली आजच्या दिवसाचा मुक्काम आलेला आहे. व्हिडिओ स्टॉप करते. ते सगळे संन्यासी बाबा आहेत. आलेला आहोत आश्रमात, आणि आश्रमात आल्यानंतर आज काय रूममध्ये आम्हाला जागा भेटली नाही मागच्या वर्षीप्रमाणे. तर इथं ना इतका फ्रेग्रन्स खूप सुंदर येतोय मोगऱ्याचा. आणि बघा आल्या आल्या अशी जागा पकडायला लागते, जशी दिंडीत वारीत आपण जागा पकडतो ना तशी बाकीच्यांची. आताच आल्या आल्या कपडे धुतलेले आहे, कारण की सकाळी धुवायलाच जमली नाही. दुपारी पण 20 किलोमीटर चालून आलो. इकडे गवारे मावशीने मस्तपैकी दुपारी कपडे धुतली, एक भोजन प्रसादाची पंगत होईपर्यंत. इथे आसन लावलेलं आहे. आमच्याच पोलीस बाबांची तब्येत जरा बिघडली, बरं वाटतंय का आता. परिक्रमावासियांची पूजा चालू आहे. आणि इकडे आहे मेन मणी नागेश्वर. परिक्रमावासियांनी आसन लावले. मैयाच्या किनारीच हे मणी नागेश्वर तीर्थक्षेत्र आहे. इकडे आहे खाली मैया, आणि हा आश्रमाच्या आतील परिसर आहे. मला आश्रमातील काही परिसर आहे किंवा मंदिर आहेत ती कमी जास्त प्रमाणात जरी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण कसं होतं, संन्यासी आश्रम आहे, इथले रूल्स वेगळे असतात, नियम वेगळे असतात, अटी वेगळे असतात. आपण कसं घरात वागल्याप्रमाणे किंवा आपण किती जरी शिस्तबद्ध वागण्याचा प्रयत्न केला नाही अगदी देवासारखं, तरी कुठं ना कुठं तरी आपली चूक निघतेच. त्याच्यामुळे मी थोडंसं कमी जास्त दाखवण्याचा प्रयत्न करेल. जे मेन होतं मणी नागेश्वरांचं मंदिर ते तर दाखवलेलंच आहे, पण भोजन प्रसादी म्हणा किंवा कारण सगळेच संन्यासी जास्त आपण आपल्यामुळं दुसऱ्यांना त्रास होईल, मला तरी असं पर्सनली वागायला आवडत नाही. आणि मी असं वागणारही नाही की जेणेकरून मी जे असे व्हिडिओ काय घेईल, म्हणजे असं कदाचित होतच नाही कधी, पण तरी पण चोरून लपून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल. इकडे पूजेचे जे सामान आहे ते इथे देऊन ठेवलेलं आहे. इकडे पण आहे महादेव मंदिर.
आणि नर्मदा परिक्रमा करत असताना आपल्या मंदिराभोवती किंवा एखाद्या झाडाभोवती प्रदक्षिणा होणार नाही याची सगळ्या परिक्रमावासियांनी काळजी घ्यायची. परिक्रमावासी आलेले आहेत. नर्मदे हर. दमले का आज? किती किलोमीटर चालले आज? आपण सगळ्याचे तुमच्या मागे राहिलो होतो. नर्मदे हर. बघा मैया आल्याला कपडे धुत आहेत. ही चालले आता वरती. हा आहे आश्रमाच्या वरचा परिसर. इकडे भोजन प्रसादीचा हॉल आहे. इकडे एका बाबाजींनी आसन लावलेलं आहे आणि हा समोरचा परिसर आहे. इथले हे बाबाजी आहेत. Bhagavad